पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्यात एका टेंडरला घेऊन खडाजंगी झालेली आहे। भुजबळ देखील पार्थ पवारांच्या वाढत्या हस्तक्षेपाला घेऊन नाराज आहेत। त्यामुळे या दोन नेत्यांची बाचाबाची नेमकी का झाली आणि यावर स्वतः भुजबळ आणि पार्थ पवार यांनी काय म्हटलेलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमधील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, म्हटलं जातं अन्न आणि नागरी पुरवठा विभागातर्फे राज्यस्तरावर अन्नधान्य पुरवठ्यासाठी वाहतूक टेंडर एक काढण्याची प्रक्रिया सुरू होती। या टेंडरमध्ये कोट्यवधी रुपयांचा व्यवहार होता। या सगळ्यात ब्रॉडकास्ट माध्यमांनी सूत्रांच्या माहितीनुसार सांगितलं, पार्थ पवार यांनी एका विशिष्ट ठेकेदाराला हे कंत्राट मिळावं यासाठी एक आग्रह धरला आणि त्यासाठी त्यांनी त्या ठेकेदाराला थेट मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे पाठवलं। पण मंत्री छगन भुजबळ यांनी या विशिष्ट ठेकेदाराला टेंडर देण्यास स्पष्ट नकार दिला। त्यांनी विचारलं की विशेष कारण नसताना फक्त एका ठेकेदारालाच का काम द्यायचं, असं म्हणत त्यांनी नियमांनुसार प्रक्रिया चालवण्यावर भर दिला। नंतर या मुद्द्यावर बंद दाराआड बैठक झाली असल्याचं देखील याच माध्यमांनी सांगितलं। या बैठकीत पार्थ पवारांनी टेंडर देण्याबाबत शब्द टाकला असल्याचं सांगितलं, पण छगन भुजबळ यांचा बैठकीत संयम सुटला आणि त्यांनी आक्रमक पवित्रा घेत पार्थ पवारांना सुनावलं। प्रशासन कसं चालतं हे मला शिकवू नका, प्रशासकीय नियम आणि टेंडर प्रक्रिया कशी चालते याचा मला प्रदीर्घ अनुभव आहे, असा थेट हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली। भुजबळ यांनी यावेळी अजित पवार किंवा शरद पवार यांनी कधीही अशा पद्धतीचा दबाव आणला नसता असं एक वक्तव्य केलं। मग या सगळ्यानंतर काही माध्यमे असे देखील म्हणतायत की पार्थ पवारांनी स्पष्ट म्हटलं की असं असेल तर मला तुमच्याकडचा विभाग काढून टाकावा लागेल। आता ही घडलेली जी घटना आहे, चर्चा आहे, ही माध्यमांनी तरी सूत्रांच्या हवाल्याने सांगितले। मात्र या सगळ्या ज्या सूत्रांच्या माहितीनुसार बातम्या चालत होत्या त्यावर छगन भुजबळ आणि पार्थ पवारांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। छगन भुजबळ यांनी माध्यमांना सांगितलं की टेंडर हा कोर्टात अडकलेला आहे, मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे, ऑनलाईन प्रक्रिया आहे, पात्र ठरलेल्यांना टेंडर दिलं जातं, कोणाला द्यायचं म्हणून टेंडर कसं देता येईल आणि या विषयात आमच्यात कसलीही वादावादी झालेली नाहीये, काही गोष्टी समजुतीने करायच्या असतात, ही होती भुजबळ यांची प्रक्रिया। त्यांनी स्पष्टच सांगितलंय असा कोणताही वाद आमच्यात झालेला नाहीये। पार्थ पवार यांनी देखील स्पष्ट केले की आमच्याविषयी, विशेषतः माझ्याविषयी जाणीवपूर्वक चुकीच्या बातम्या दिल्या जात आहेत, असं काहीही झालेलं नाहीये, मी कुठल्याही शासकीय कामात हस्तक्षेप केलेला नाहीये। आता हा विषय झाला असला तरी सूत्रांच्या माहितीनुसार माध्यमे सांगतायत गेल्या 6 महिन्यांपासून पार्थ पवार यांच्याकडून पक्षातील मंत्र्यांच्या खात्यांमध्ये आणि शासकीय कामांमध्ये हस्तक्षेप होत असल्याच्या तक्रारी येत होत्या। त्यांनी मंजूर झालेल्या टेंडर्स, निधी वाटप आणि विकास कामांचा डेटा देखील मागितल्याची एक माहिती आहे। पार्थ पवारांनी हा डेटा मागितला असल्याची एक माहिती आहे। पक्षात कोणतीही अधिकृत घटनात्मक जबाबदारी नसताना फक्त दादांचा मुलगा म्हणून थेट मंत्र्यांना जाब विचारल्यामुळे अनेक ज्येष्ठ नेते नाराज झाले आहेत। ही नाराजी त्यांनी सुनेत्रा पवारांपर्यंत पोहोचवल्याची देखील एक चर्चा आहे। मध्ये जेव्हा सुनील तटकरे हे देखील शरद पवारांच्या भेटीला गेलेले तेव्हा त्यांनीही पार्थ पवारांना या अशा वाढत्या हस्तक्षेपामुळे त्यांना समजूत घालण्यासाठी शरद पवारांकडे एक चर्चा केली असल्याचं सांगितलं जातं, पण शरद पवारांनी यावरती मौन बाळगलं होतं असं देखील एक म्हटलं जातं। पण तरी देखील आता ज्याप्रमाणे बातम्या सुरू आहेत त्यानुसार पार्थ पवार हे त्या मानसिकतेत आहे का, म्हणजे समजून घेण्याच्या मानसिकतेत आहेत का, वरिष्ठांना समजून घेण्याच्या मानसिकतेत आहे का, हा प्रश्न आहे। म्हटलं जातं पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादीच्या तिजोरीत खडखडाट केल्याने त्यांची पक्षात एक नाराजी आहे, पार्थ पवारांची ही नाराजी आहे। तुम्हाला आठवत असेल मध्ये बातम्या आलेल्या की राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी मेकअप पासून खाजगी प्रवासाचे बिल्स हे पक्षाला लावलेले। त्यानंतर पार्थ पवारांनी तिजोरीच्या किल्ल्या या पार्थ, जय आणि सुनेत्रा पवारांच्या हाती घ्यायच्या एक ठरवलेलं आणि खजिनदार पद हे त्यांच्याकडे ठेवून घेतलं होतं। आता या सगळ्या घटनेनंतर आणि भुजबळ पार्थ यांच्या वादानंतर सध्या या प्रकरणावरती पक्षाकडून अधिकृत प्रतिक्रिया तरी आलेली नाहीये। प्रवक्ते आणि वरिष्ठ नेते यावर बोलण्यास टाळाटाळ करत असल्याचं म्हटलं जात आहे, पण पडद्यामागे ही धुसफूस आता चव्हाट्यावर आल्याने आगामी निवडणुकांपूर्वी पक्षातील अंतर्गत मतभेद हे उघड झालेले आहेत असं एक चर्चा आहे। विरोधकांना यातून मोठा मुद्दा मिळाला असून शरद पवार हे सध्या शांत राहून हे सगळं बाहेरूनच तिरक्या नजरेने पाहत असल्याचं म्हटलं जात आहे। तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।